मंजूर केलंय। त्याचं 2.5 वर्ष महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने अनेक कामं केली। यापुढे महिलांसाठीच्या विविध योजना राबवण्यात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहील, पुढे राहील, त्याच्यामध्ये काही वाद नाही। आपण एक दिवस महिला दिन साजरा करतो, परंतु जेव्हा आपण महिला वर्ष, महिला दशक, महिला शतक साजरं करू तेव्हा समाज खऱ्या अर्थाने प्रगतिशील झालेला आपल्याला पाहायला मिळेल। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आमच्या सर्व लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हेही सांगतो की कधी कधी राजकारणामध्ये सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते, पद येतात, पद जातात, पुन्हा येतात, कधी कधी नंबर वर खाली होतात, पण नंबर वर खाली झाले तरी सुद्धा एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एक नवीन ओळख मिळाली, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे। आणि म्हणून जिच्या हाती प्रगती, विकासाची दोरी, ती जगाला उद्धारी, हा आधुनिक विचार डोळ्यासमोर ठेवून आपण महिलांना साथ देऊया। भाषणाचा समारोप आता करताना अध्यक्ष महोदय आईचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नावाच्या पुढं पहिलं आईचं नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला। आणि म्हणून मी आता जाता शेवट करतोय आणि 4 ओळी आपल्याला अध्यक्ष महोदय आपके लिए आहे, म्हणजे आपके लिए नाही, म्हणजे तुमच्याकडे बघून बोलतोय, ते आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे। आस्था है, नहीं तो बोल, आस्था है, विश्वास है, प्यार है नारी, आस्था है, विश्वास है, प्यार है नारी, हर नाव को पार लगाती पतवार है नारी, बांधे एक डोरी से सारा परिवार है नारी, बांधे एक डोरी से सारा परिवार है नारी, जीवन का हम सब, जीवन का हम सबके आधार है नारी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महोदय, सर्वप्रथम मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मा जिजाऊ साहेब, रमाई, ताराराणी आणि रजिया सुलतान या सर्वांना विनम्र अभिवादन करते। आणि आज ज्यांच्यामुळे मला आज इथे या विधिमंडळाच्या वरच्या सभागृहामध्ये उभं राहून बोलण्याची आज एक महिला म्हणून जी शक्ती मिळाली आहे, जो अधिकार मिळाला आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी महिलांना सुशिक्षित करण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी आजीवन धडपड केली, आपलं संपूर्ण जीवन वेचलं, अशा सावित्रीबाई फुले यांना मी शतशः नमन करते। पुराण काळामध्ये आपण जरा बघूयात, यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता, म्हणजे जिथे स्त्रीची पूजा केली जाते तिथे देवदेवता सुद्धा रममान होतात। आणि म्हणूनच स्त्रीला शक्तिरूप म्हणून बघितले आहे। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः, नमस्तस्यै 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 नमो नमः। आपण जर बघितलं पुराण काळातले जे व्यास ऋषी होते, तर त्यांच्या सोबत त्यांच्या व्यासपीठावरती मैत्रेयी आणि गार्गेयी या दोन्ही स्त्रिया त्यांच्या सोबत बसून त्या वादविवाद स्पर्धेमध्ये त्यांना सहभागी होता यायचं। त्याचप्रमाणे मागच्या काळात जर आपण बघितलं तर आपल्या या देशामध्ये महिलांनी खूप उच्च पदे भूषवलेली आहे। काँग्रेस पक्षाचं सरकार असताना